आता हे असलं रोडच्या कडेला येड्यागत चाळे करताना तुम्हाला मी दिसत असल, पण काय करणार, हे असले गोड बोर दिसल्यावर कोण नाही थांबणार बरं. तर आज इकडं सकाळी खूपच दव पडलेलं होतं. खुशीला पण स्कूलला जरा लेटच जायचं होतं बरं का, त्यामुळे म्हटलं आपलं निवांतच उठावं. कशाला एवढ्या लवकर उठून आपलं आजारांना आमंत्रण द्यायचं. घरातली कामं आवरल्यावर खुशीसाठी टिफिनवर भेंड्या बनवल्या बरं का, कारण तिची गॅदरिंगची प्रॅक्टिस चालू होती. मुलांचं तोपर्यंत चालू होतं इकडं पाण्यात खेळायचं काम. मग त्यांना पहिली काठी काढली आणि म्हंटल पहिलं बाहेर निघा, नाहीतर जाम होशाल बर का सर्दी. त्यानंतर खुशीचं पटपट आवरलं बर का, कारण बस येऊन थांबलेली होती रोडला. आपलं असंच असतंय, गाडी गेल्यावर वर हात करायची ही म्हण एकदम परफेक्ट बसती बर का आपल्याला. बिचारा गाडीवाला रोज आपल्यासाठी थांबून राहत असतोय. त्यानंतर येताना रोडच्या कडेला बोरीची झाडं दिसली बर का, मग काय बसलो बोर खात. घरी आल्यावर क्रिजचं चालू होतं, मम्मी काहीतरी छान बनव. मग म्हंटल शेवयाचा भातच बनवावा. पटपट शेवया येळल्या बर का, क्रिजचं चालू होतं मला मदत करायचं काम. त्यानंतर पटपट जेवण केलं आणि निघालो खुशी मॅडमला आणायला. आता डायरेक्ट अकोल्याला जायचं होतं बर का खुशीला आणायला, कारण बस सोडवायला येणार नव्हती. मग काय गेलो बाबा खुशीच्या स्कूल मध्ये. खुशीला घेतलं बर का तिथनं आणि लगेचच रिटर्न निघालो, कारण टाइम पण भरपूर झालेला होता. क्रिजचं तर तसंच माग माग लोडणं असतं बर का, काम ना धाम तरी पण माझ्या माग माग फिरतच असतो. आता मुलं सोबत आहे म्हटल्यावर त्यांना खाऊ घालायला लागणारच ना, कारण कायम असं आपण बाहेर जाती नाही आणि घरी येऊन स्वयंपाक करायचा पण कंटाळा आलेला होता. आणि तुम्हाला पण माहितीये की आपण किती आळशी आहे, ते मुलांच्या नावाखाली आपण पण बाहेर जेवण केलं बर का. त्यानंतर थोडासा किराणा घेतला बर का आणि निघालो घराच्या दिशेने. येताना तर डायरेक्ट आम्हाला अंधारच पडलेला होता.